नमस्कार मित्रांनो, माझं नाव कबीर. 28 वर्षाचा पुण्यात सिव्हिल इंजिनियर. माझ्या आयुष्यात स्थिरपणा आणि एकटेपणा इतका भरला होता की मला माझ्या जगण्याची सवय झाली होती. माझ्या खालच्या मजल्यावर रोहन, 30 वर्ष, एका मोठ्या बँकेचा मॅनेजर, आणि त्याची पत्नी इशिता, वय 26, राहायचे. रोहन नेहमी टूरवर असायचा आणि त्याच्या गैरहजेरीत इशिताचा शांत, सुंदर आणि गोड चेहरा नेहमी मला भुरळ घालायचा. ती एका साध्या हास्यानेही माझ्या मनाचा ठाव घ्यायची. रोहनचा स्वभाव थंड, रहस्यमय आणि कमालीचा नियंत्रित होता. इशिता आणि रोहन यांच्या नात्यात एक अदृश्य पण जाणवणारा तणाव होता. मी तिला भाभी म्हणायचो, पण माझ्या मनात तिला इशिता म्हणून हाक मारायची एक अनावर ओढ होती. गेल्या महिन्यात रोहनची तातडीची टूर अचानक नाशिकला 6 दिवसासाठी निघाली. रात्री 8 वाजता निघण्यापूर्वी त्याने मला एक स्पेअर चाबी दिली. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जी विश्वासापेक्षा जास्त नियंत्रण दर्शवत होती. कबीर, ही चाबी तुझ्याकडे ठेव. इशिताला काही लागलं तर तूच मदत कर. माझा तुझ्या निष्पाप स्वभावावर पूर्ण विश्वास आहे, तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी रात्री इशिताचा फोन आला. AC बिघडला होता आणि रोहनचा फोन लागत नव्हता. ती खूप घाबरलेली वाटली. तिने थेट विनंती केली, कबीर, मला एकटं राहायची भीती वाटते. तू येशील का मला मदत करायला? आणि प्लीज मला फक्त इशिता म्हणून हाक मार, भाभी नाही. तिचा आवाज थरथरत होता, पण त्यात एक अव्यक्त आमंत्रण होतं. ती स्पेअर चाबी वापरून मी दरवाजा उघडला. आतमध्ये अंधारच होता. फक्त खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशाची एक चांदीची रेषा जमिनीवर पसरली होती. ती सोफ्यावर बसून रडत होती. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते, पण त्या अश्रूंमध्येही तिचा चेहरा चांदण्यासारखा चमकत होता. तिच्या डोळ्यातील असह्य एकटेपणा आणि चेहऱ्यावरील गोड भीती पाहून माझं मन रवळलं. तिचे केस विस्कटलेले, ओठ थरथरत होते. माझ्या पायांनी आपोआपच तिच्या दिशेने वाटचाल केली. मी तिच्याजवळ बसलो. तेवढ्यात तिने माझा हात धरले. तिचे हात बर्फासारखे थंड, पण त्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक गोड कंप निर्माण झाला. तिच्या बोटांचा तो हलका स्पर्श माझ्या नसांमध्ये आग ओकत होता. ती म्हणाली, कबीर, मला भीती वाटते. रोहनचा स्वभाव चांगला नाही आणि मला संशय आहे की तो काहीतरी मोठं लपवतोय. माझं आयुष्य धोक्यात आहे. तिचा आवाज जितका थरथरत होता, तितकाच तो माझ्या हृदयाचा ठोका चुकवायला लागणारा होता. मग तिने थेट माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात एक आव्हान होतं, एक अर्ज होता, आणि त्यापेक्षा काहीतरी गूढ होतं. एक अशी चमक जी माझ्या आत्म्याला भेदून गेली. तिने हळूच माझ्या डोळ्यात डोळे घालून विचारले, मी तुला आवडते? तू मला फक्त एकटेपणा साथ देणारा मित्र बनवतोस की तुझ्या माझ्या आयुष्यातील तो आधार बनशील जो मला या भयान नात्यातून बाहेर काढून शकेल? तिचा श्वास माझ्या चेहऱ्यावर आदळला. तिच्या केसांचा सुगंध हवेत पसरला होता. तिचे डोळे अजूनही ओले होते, पण त्या ओलसरपणात मला तिच्या मनाची खोल दिसत होती. मी तिच्याकडे बघत राहिलो. तिच्या त्या नजरेने माझ्या आयुष्याचा प्रत्येक कोपरा झाकाळून टाकला. तिची बोटं माझ्या हातात अजूनही घट्ट रुतत होती. जणू ती म्हणत होती, तू माझा एकमेव तारा आहेस या अंधारात. तिच्या त्या प्रश्नाने खोलीतील शांतता अधिकच दाटली. चंद्रप्रकाशातील तिचा चेहरा एखाद्या अप्सरेसारखा दिसत होता. तिचे ओठ हलकेच उघडले होते, जणू ती माझ्या आयुष्याची वाट बघत होती. तिच्या त्या डोळ्यांनी माझ्यापुढे 2 वाटा उभ्या केल्या होत्या, एक मैत्रीची तर दुसरी तिच्या आयुष्याची बांधली जाणारी. तिच्या स्पर्शाने, तिच्या नजरेने, तिच्या अस्तित्वाने माझे संपूर्ण विश्व एका ठिकाणी सिमटले होते, तिच्यापुरते. मी माझ्या भावना कबूल केल्या.
त्या क्षणी तिच्या डोळ्यातील भीती मावळत्या ढगासारखी हळूहळू दूर सरकली आणि त्या जागी विश्वासाचा, अपेक्षेचा एक नवा चंद्र उगवला. तिने लगेच अट घातली, ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. हे नातं माझ्या स्वातंत्र्याचा विश्वास आहे. ती रात्र आमच्या नात्याची सीमारेषा पुसणारी ठरली. तिचे शब्द, मृदू पण ठाम आवाज माझ्या कानात शतकं गुंजत राहावा असं वाटलं. रोहन परत येईपर्यंत पुढचे 3 दिवस 3 रात्र मी ती चावी वापरून तिला भेटत राहिलो. प्रत्येक रात्र ही आधीच्या रात्रीपेक्षा अधिक खास, अधिक गहिरी होती. ती रात्रीची वेळ, तो चंद्रप्रकाश, तिचा हात माझ्या हातात, तिचं डोकं माझ्या खांद्यावर, हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटायचं. आमचं नातं केवळ शारीरिक नव्हतं, तर भीतीच्या सावलीत वाढलेलं गोड आणि तीव्र भावनिक बंध निर्माण झालं होतं. 3ऱ्या रात्री मी तिला जवळ घेतलं, तेव्हा ती हलकेच माझ्या कुशीत सरकली. तिचे केस माझ्या हातांना स्पर्श करत होते. तिचा श्वास माझ्या छातीवर एक सुखद झळक पसरवत होता. ती म्हणाली, कबीर, तू मला हा विश्वास दिलास की या जगात अजूनही काहीतरी सुंदर आहे. मी तिच्या कपाळावरून हलकेच हात फिरवत म्हणालो. तिच्या डोळ्यात अजूनही भीतीची किंचितशी झाक होती, पण आत त्या विश्वासाची लाखो चांदणी चमकत होती. तिचे माझ्याकडे पाहिलं. डोळे शब्दांपेक्षा अधिक बोलके होते. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहताना, हातात हात गुंफताना मनातले अगणित कोपरे एकमेकांसमोर उघडे केले. प्रत्येक भेटीनंतर तिचा हात धरून तिला काळजी नको करू सांगणं हे माझ्या आयुष्यात सत्य बनलं होतं. ती दारात उभी राहायची. चंद्रप्रकाशात तिचा चेहरा अधिकच गोड दिसायचा. मी मागे वळून पाहिलं की ती अजूनही तशीच उभी होती, हात हलवत. तिच्या ओठांवर एक हलकीशी गूढ स्मितरेषा होती. त्या रात्री ती भीती, ते चुकीचेपणा या सर्वांवर मात करून एक अनोख्या, अबोल आणि अफाट प्रेमाचा जन्म झाला होता. आम्ही फक्त प्रेमी नव्हतो, आम्ही एकमेकांच्या आत्म्याचे सोबती होतो. एकमेकांच्या अंधाराला प्रकाश देणारे दीपस्तंभ होतो. 4थ्या दिवशी सकाळी रोहनचा कॉल आला. गुड न्यूज, मला प्रमोशन मिळालं आहे आणि दिल्लीला बदली झाली आहे. आम्ही कायमस्वरूपी तिथे शिफ्ट होणार आहोत. माझ्या चोरलेल्या जागाचा आणि भीतीच्या सावलीत फुललेल्या प्रेमाचा अंत झाला. 1 महिन्यात इशिता आणि रोहन दिल्लीला जायला निघाले. रोहनने मला खाली पार्किंगमध्ये बोलवलं. कबीर, तू इशिताशी खूप काळजी घेतलीस. मी तुला खूप आभारी आहे. इशिता गाडीत सामान ठेवत असताना ती माझ्याजवळ आली. तिच्या चेहऱ्यावर एक गंभीर पण तीव्र प्रेमाचा भाव होता. तिने मला शेवटची आणि अर्थपूर्ण मिठी मारली आणि माझ्या खिशात एक कागदाची घडी गुपचूप ठेवली. ती माझ्या कानात कुजबुजली. तिच्या आवाजात एक भावनिक थरार होता. ती 4 दिवसांची रात्र खरी होती. कबीर, मी तुझ्यावर खरंच प्रेम केलं. तूच माझा आधार होतास. पण माझ्यासाठी हे आयुष्य रोहन नावाच्या जाळ्यातून बाहेर काढणं जास्त महत्त्वाचं होतं. रोहन एका मोठ्या मनी लॉन्ड्रिंग रॅकेटमध्ये आहे. मी त्याला पकडण्यासाठी पोलिसांना मदत करत होते. मला एक विश्वासू माणूस हवा होता, जो माझ्यावर संशय घेणार नाही आणि माझ्यावर लक्ष ठेवणार नाही. त्याने तुला चाबी दिली कारण त्याला वाटलं की तू त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतोस आणि मीच त्याला पटवलं होतं की तू माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी विश्वासू माणूस आहेस, जेणेकरून मी एकटी राहू शकेन आणि त्याच्या कामाची कागदपत्रे बाहेर काढू शकेन. ती माझ्यापासून दूर झाली आणि डोळ्यात बघून हळूच पण निर्धारपणे म्हणाली, पण तू माझा विश्वास तोडलास कबीर. तुझ्या प्रेमामुळे मला धोका पत्करावा लागला. रोहनने माझ्यावर संशय घेतला नव्हता, पण मी तुला भेटल्यामुळे तो धोका वाढला. ती गाडीत बसणार तितक्यात रोहन माझ्याजवळ आला. त्याने हसून माझ्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाला, मित्रा, तू माझ्यासाठी खूप मदत केलीस. आणि माझ्या खिशात हात घालून त्याने स्पेअर चाबी परत घेतली. रोहनने ती चाबी हातात धरली आणि माझ्याकडे बघून थंडपणे, निर्विकारपणे म्हणाला, कबीर, ती चाबी डुप्लिकेट नव्हती. ती इशिताच्या रूमच्या एका विशिष्ट कपाटाची होती, जिथे तिने पोलिसांना देण्यासाठी
ते सर्व पुरावे लपवले होते. मला काल रात्रीच कळालं. मी आता ते सर्व पुरावे घेऊन दिल्लीला निघालो आहे. आणि मित्रा, तू जो कागद इशिताकडून घेतलास त्यात फक्त माझं आणि तुझ्या नात्याचं गुपित नाही. रोहनने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य आलं. इशिता तुझ्यासोबत फक्त मोहरा म्हणून खेळत होती असं तिला वाटतं, पण तिने जी माहिती पोलिसांना देण्याचा प्रयत्न केला ती माझ्यासाठी खूप आधीच जुनी झाली होती. मित्रा, तू फक्त एक प्रेमळ चेहऱ्याचा कव्हर नव्हतास, तू एक टेस्ट होतास. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल इशिताला काय शिक्षा द्यायची हे ठरवण्यासाठी तुझ्यावरचा विश्वास आणि तुझ्यावरचं प्रेम मला तपासायचं होतं. आणि तो कागद, त्यात फक्त एक फोन नंबर आहे, माझा सर्वात विश्वासू माणसाचा, जो तुला आता दिल्लीत ट्रॅक करेल. तू आमच्या दोघांसाठीही फायद्याचा ठरलास. इशिताने मला फसवलं, पण तिच्या प्रेमामुळे तू माझ्या जाळ्यात अडकलास. इशिता गाडीत शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर भावनिक वादळाची चिन्ह दिसत होती, पण ती काहीच बोलली नाही. रोहन हसला आणि म्हणाला, धन्यवाद कबीर, तुझ्या विश्वासाने मला माझा मार्ग स्पष्ट केला. ते दोघे निघून गेले. मी जागीच स्तब्ध झालो. इशिताचं प्रेम खरं होतं की ती फक्त माझ्यासोबत खेळत राहती. मी फक्त तिच्या क्राईम रॅकेटमधून सुटण्यासाठी एक विश्वासू कव्हर होतो की तिने रोहनपासून वाचवण्यासाठी शेवटचा भावनिक आधार म्हणून माझ्यावर प्रेम केलं. माझ्या खिशातला कागद काढला. त्यात फक्त एक फोन नंबर होता. आज मी पुण्यात एकटा राहतो. माझ्याकडे फक्त एकच प्रश्न आहे, इशिताचं माझ्यावरचं प्रेम खरं होतं की रोहनने दिलेला इशारा खरा होता? आणि तो फोन नंबर खरंच पोलिसांचा असेल की रोहनच्या माणसांचा? माझ्या चोरलेल्या चाबीच्या नात्यामुळे मी एका धोकादायक क्राईम थ्रिलरचा भाग बनलो होतो, ज्यात माझं हृदय सगळ्यात मोठी किंमत मोजावी लागणार होतं. कबीरने आता काय करावे? त्या फोन नंबरवर कॉल करून सत्य स्वीकारावे की रोहनचा ट्रॅक टाळण्यासाठी गप्प राहावे? इशिताच्या प्रेमावर विश्वास ठेवून धोका पत्करावा की तिच्या विश्वासघाताची किंमत मोजावी? हे बघण्यासाठी भाग 2 अशी कमेंट करा. आणि कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.